नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष. ऊस तोडणीला प्रारंभ झालेले आहेत आणि सर्व प्रकारच्या यंत्रणा या कारखान्याच्या शेतावरती आलेल्या आहेत. मी मागेही म्हटलं होतं, काटामारीच्या विरोधात जी भूमिका आहे तीच भूमिका घेऊन किसान मोर्चा ऊस तोडणीसाठी जो जादा दर आकारणार आहे त्या संदर्भात घेत आहेत. मी मागे म्हटल्याप्रमाणे मी साखर आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचप्रमाणे मी जे प्रादेशिक कार्यालय कोल्हापूरचं खाजगी व साखर कारखाने आयुक्त यांनाही पत्रव्यवहार केला. त्यांचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे. प्रामुख्याने मी सांगितलं की ज्या वेळी शेतकऱ्यांचा ऊस तोडला जातो, कोयत्याद्वारे तोडू द्याल किंवा मशीनद्वारे तोडू द्याल, 5,000 ते 15,000 पर्यंत तुम्ही घेता. अहो, अनेक ग्रामपंचायत या ठिकाणी ठराव करत आहेत की अशा स्वरूपाचं कुठलंही ऊस तोडणीसाठी पैसे देणार नाहीत. शेतकऱ्यांनी का द्यायचे ते पैसे? ऑलरेडी कारखाने त्यांना पैसे देतात. कारखान्याचे बगल बच्चे सध्या मुकादम झालेले आहेत, त्यांनी कारखान्याने त्यांना दम द्यावा. ऊस वाहतूकदार असतील, मजूर असतील, यांना सक्त याद्वारे ताकीद करण्यात येत आहे की ऊस तोडणीचे पैसे तुम्ही गरीब शेतकऱ्यांकडून किंवा किंबहुना कुठलाही शेतकऱ्यांकडून घेऊ नका. अहो, 5 ते 15,000 रुपये तुम्ही घेता, लाज वाटली पाहिजे. या विषयात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे विविध ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आगामी काळात आम्ही शेतीच्या बांधावरती जाऊन या विषयात आंदोलन करू. अतिशय गंभीर बाब आहे. एकतरी काटामारी करायची, तिथे शेतकऱ्यांना मारायचं, वरून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मारायचं. मुकादम आमची लूट करतोय. ऊस वाहतूकदार ट्रॅक्टरच्या एंट्रीला 500 रुपये घ्यायचे, जेवणाचा डबा द्यायला लागतो, कोंबडी द्यायला लागतं, चिकन द्यायला लागतं, मटण द्यायला लागतं. अहो, चाललंय काय? शेतकरी म्हणजे तुम्हाला वाटलं काय? लुटीचं साधन तो बनलाय. वाड्या निम्म द्यायचं आणि त्याचे पैसे द्यायला लागणार. वायर तुटली तर ते शेतकऱ्यांना सोसायचं. ऊस बाहेर काढण्यासाठी जी काही यंत्रणा लावायची, शेतकऱ्यांना लावायची. हा ऊस तोडला जाणार नाही, हा ऊस तोडू शकत नाही, अशा सुपरच्या वल्गना करायचं, शेतकऱ्याला टेन्शनमध्ये टाकायचं आणि शेतकऱ्यांकडून जादा दर आकायचे. हा कुठला व्यवहार आलाय? ही कुठली पद्धत आले? शेतकरी इथून पुढं अशा कुठल्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडत नाही. मला माहिती आहे, काही लोक म्हणतील शेतकऱ्याला ब्लॅकमेल करून घेतात, कारण की शेतकऱ्याला शेवटी ते ऊसाचं पीक मुलासारखं जपलेलं असतं. त्याला ते साखर कारखान्याला घालून कॅश क्रॉप असल्यामुळे 4 पैसे त्याला मिळावं ही अपेक्षा असते, म्हणून तो नाईलाजाने घालतो. परंतु मी सर्वांना विनंती करतो, ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, त्यांना विनंती करतो, अहो, तुमच्या बाबतीत पण हा किस्सा घडतोय, तुमच्या बाबतीत पण असं होतंय. तुम्ही हे कृपया करून हे बंद करावं. ऊस उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला आलाय, खताने मेटाकुटीला आलाय, या पाण्यामुळे मेटाकुटीला आलाय. अगदी काही भागामध्ये क्षारपट जमिनीमुळे ऊसाचं पीक उत्पन्न घटलेलं आहे. अशा अवस्थेत ज्या शेतकऱ्याला ऑलरेडी निसर्गाने मारलंय, कृपया करून तुम्ही त्या शेतकऱ्याला मारू नका. माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. काय किती सहन करायचं? त्यामुळे आगामी काळात मला हे साखर आयुक्तातर्फे लेटर आलंय, त्यांनी सक्त सूचना दिलेत या संदर्भात. आणि मी सर्व कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, ऊस उत्पादक शेतकरी असतील, तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव करा आणि त्या ग्रामपंचायतीला सांगा, बॅनर लावा, बोर्ड लावा ग्रामपंचायतीतर्फे, ऊस तोडणीसाठी अशा प्रकारचे कुठलेही पैसे दिले जाणार नाही. कासेगावचा एक फोटो फिरतोय, व्हायरल होतोय, अगदी बरोबर आहे. कासेगावच्या ग्रामपंचायत ही भूमिका घेऊ शकते, तर तुम्ही आम्ही का घेऊ शकत नाही? तुम्ही सगळे जागरूक व्हा. हे कोणी पुढाऱ्यानं करायचं काम नाहीये, हे कोणी नेत्यानं करायचं काम नाही. अहो, शेतकऱ्याला पैसे द्यावे लागतात. शेतकऱ्यांनी जागं झालं पाहिजे, पुढं आलं पाहिजे. ज्या ठिकाणी आमची गरज असेल, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आपल्या बाजूने सदैव असेल. आम्हाला सांगा, आम्ही त्या ठिकाणी येऊ. ग्रामपंचायतीला तुम्ही त्वरित पत्रव्यवहार करा की अशा प्रकारचे कुठलाही जादा दर, मशीन तोडणी असेल, कोयता तोडणी असेल, याला देणार नाही. वाड्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. वायर तुटली तर शेतकऱ्याला पैसे द्यावे लागणार नाहीत. एंट्रीसाठी जी काही रक्कम आहे 500 पासून किती असेल
आम्ही देणार नाही. ती स्वतः ट्रॅक्टरवाल्यांनी त्याचं, ऊस वाहतूकदारांनी सगळं त्याचं पाहावं अशी मी विनंती करतो. आगामी काळात हा लढा आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचा आहे. सगळ्यांनी एकत्र यावं, या लढ्याला बळ द्यावं. आपण एकत्र आलो तर आपल्याला काही अशक्य नाही आहे. आपण जर ऊस घालायचं बंदच केला तर हे कारखाने बंद पडतील. त्यामुळे जागरूक व्हा. मी धन्यवाद मानतो प्रादेशिक सहसंचालक साखर तथा सहनिबंध सहकारी संस्था कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचं एक पत्र आलं आहे. ज्या संगीता डोंगरे मॅडम आहेत त्यांनी मला पत्र या संदर्भात दिलं आहे. या संदर्भात आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला विनंत्याने सूचित करतो, तुम्ही जागे व्हा. शेतकऱ्यांनो जागे व्हा. रात्र वैऱ्याची आहे. धन्यवाद.